नमस्कार मंडळी, मी डॉक्टर मिलिंद पराडकर. दुर्ग आणि दुर्गांच्यावर आढळणाऱ्या गणेश मूर्ती या विषयावर बोलण्यासाठी मला एशियाटिक सोसायटीच्या मुंबई रिसर्च सेंटरनं निमंत्रित केलं. 2 गोष्टींसाठी त्यांचे मी आभार मानेन, त्यांना मी धन्यवाद देईन. पहिली गोष्ट म्हणजे इतक्या आगळ्या विषयावर बोलायला त्यांनी मला बोलावलं, याबद्दल त्यांचे आभार. आणि दुसरी गोष्ट जी जास्त महत्त्वाची आहे ती म्हणजे की इतक्या वेगळ्या विषयाला लोकांच्या समोर ठेवण्याचा एक इनिशिएटिव्ह, एक पुढाकार त्या मंडळींनी घेतला, याच्याबद्दल ही सगळी मंडळी अभिनंदनाला पात्र आहेत. सध्या गणेशोत्सव सुरू आहे आत्ता, आणि या गणेशोत्सवासारख्या उत्सवाच्या दरम्यान इतका सुरेख विषय बोलायला मलाही आनंद होतोय. खरंच छान वाटतंय. आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे की महाराष्ट्र हा एक उत्सवप्रिय आणि देवताप्रिय असलेला भूभाग आहे. महाराष्ट्रातल्या सर्वसाधारण जनतेला नाना प्रकारचे सण उत्सव ते तर आवडतातच, पण या राज्यात आपल्या नाना देवदेवतांचं जितकं वैपुल्य आहे, जितकी विविधता आहे, तेवढी इतर राज्यामध्ये क्वचितच असेल. देवतांच्या अगदी आदिम संकल्पनांच्या पासून ते अगदी आधुनिक संतांच्या मांदियाळीपर्यंतचा प्रवाह या देशीच्या नद्यांच्या प्रवाहासारखाच सतत वाहता राहिलेला आपल्याला दिसतो. देवपंचायतनांच्या पैकी 5ही देवतांचं अस्तित्व आपल्याला महाराष्ट्रभर दिसतं, जाणवतं. मात्र या 5ही प्रमुख देवतांपैकी शिव आणि गणपती या पितापुत्रांच्या जोडगोळीचं प्राबल्य आपल्याला अगदी सगळीकडे दिसतं. हे पितापुत्र हे दोघंही ठाई ठाई पसरलेल्या लेण्यांच्या मध्ये आहेत, मंदिरांच्या मध्ये आहेत, आणि महाराष्ट्र देशीचं ज्याला आपण वैभव म्हणू शकू अशा प्राचीन दुर्गांवर देखील ही जोडगोळी आपल्याला आढळते. बहुधा सगळ्याच दुर्गांच्यावर शिवमंदिरं आहेत, आणि त्यासोबत श्री गजाननांच्या विलक्षण वैविध्यपूर्ण मूर्तीसुद्धा. काही दुर्गांच्यावर लेणी आहेत, त्या लेण्यांच्या मध्येही गणेश मूर्ती आहे. कालखंड पाहायला गेला तर अगदी सणाच्या 5व्या-6व्या शतकापासून ते 19व्या शतकापर्यंत, म्हणजे जोपर्यंत दुर्ग बांधले वापरले जात होते, तोवर या दुर्गांच्यावर गणेश मूर्ती स्थापन केल्या गेलेल्या आहेत. मग त्या मंदिरांच्या रूपात असतील, कधी एखाद्या कोनाड्याच्या रूपात असतील, तर कधी दुर्गाच्या द्वाराची जी माथेपट्टी असते त्याच्यावर कोरलेली एखादी शुभशकुनी, शुभदर्शक अशी मूर्ती असेल. मात्र दुर्गांचं आणि गजाननाचं साहचर्य कधीही वेगळं झालेलं आपल्याला आढळत नाही. या मूर्ती, गणपतीच्या या मूर्ती तिथं का स्थापन केल्या गेल्या याची कारण परंपरा शोधू जाता समाधानकारक उत्तरं सहजपणे सापडत नाहीत. कारण तिथं गणेशाच्या मनमोहक पूजनीय अशा मूर्ती ज्याप्रमाणे आढळतात, तशाच तंत्रविद्येच्या साधनेसाठी, अभ्यासासाठी उपयोगात आणल्या जाणाऱ्या वैनायकीसारखी मूर्ती असेल, नग्न गणेश असेल, नरमुंडधारी गणेश असेल, अशाही मूर्ती अनेक दुर्गांच्यावर आपल्याला दिसतात. इथं एक गोष्ट मला सांगावीशी वाटते तुम्हा सगळ्यांना, की वरवर जरी हे दिसताना साधं सोपं दिसलं, गणपती आहे, छान आहे, पण त्याच्यावर सखोल संशोधन होणं गरजेचं आहे. मी आत्ता जसं म्हटलं की या तिथे काय हेतून तिथं ठेवलेले आहे. ही चित्रफीत बघून कुणाच्या मनी तसं उपजलं तर हे सगळे श्रम सार्थकी लागले असं म्हणता येईल.
काही निवडक दुर्गांच्यावर असलेल्या सुरेख गणेश मूर्तींची आपण एक लहानशी सैर करूया. माझी खात्री आहे तुम्हाला ती सैर आनंदच देऊन जाईल. ठाणे, पुणे आणि अहमदनगर या 3 जिल्ह्यांच्या सीमेवर असलेला हा हरिश्चंद्रगड प्राचीन, ज्ञानोबा माऊलींच्या समकालीन असलेल्या चांगावटेश्वरानं इथं तप केलं असा इथे चक्क शिलालेख आहे. तिथे 3 सुरेख गणपतीच्या मूर्ती आहेत. त्यातली हरिश्चंद्रेश्वराच्या दारात असलेली ही एक मूर्ती, प्रवरेच्या काठावर असलेला हा अद्भुत रतनगड, भंडारदऱ्याच्या बॅकवॉटरची राखण करीत असलेला, त्या किल्ल्यावर चढून गेल्यानंतर, त्याच्या दारात गेल्यानंतर हा तंत्र गणेश तुम्हाला दर्शन देतो. अशीच एक मूर्ती कोकणामध्ये मालवणच्या जवळ असलेल्या रामगडावर देखील आहे. तोही फोटो आपण पाहणार आहोत. पण ह्याची चेहऱ्याची ठेवण तुम्ही लक्षात ठेवा. रतनगडावरचं हे दुसरं गणेशाचं मूर्त आहे आणि ही दारामध्ये एक फलक करून त्याच्यावर रद्दी सिद्धी सकट असलेला हा गणेश त्यांनी लावलेला आहे. जुन्नरजवळ असलेला हा चावणचा दुर्ग, सातवाहनकालीन अतिशय प्राचीन असलेला हा दुर्ग, या सबंध दुर्गांच्या इथे जेवढे रांगा आहेत तिथे गणेश मूर्तींची रेलसेल आहे. ही चावंडवर तटबंदीच्या एका कोपऱ्यात असलेलं एक कोनाडा करून ठेवलेली ही भंगलेली का असेना पण गणेशाची एक सुरेख मूर्ती आहे. इगतपुरीजवळ अलंग, मदंग आणि कुलंग असे 3 भक्कम भन्नाट दुर्ग आहेत. त्यापैकी अलंग सगळ्याच दुर्गांच्यावर गणेशाच्या मूर्ती आहे. पण इथे वानगी दाखल आपण दाखवत आहोत की अलंग दुर्गाच्या दरवाजाच्या माथेपट्टीवर असलेली ही सुरेखशी सुबकशी मूर्त. कराडजवळ पाटणजवळ दातेगड नावाचा हा दुर्ग आहे. कावेची विहीर आहे इथे, त्याच्यासाठी हा प्रसिद्ध आहे दुर्ग. मुलं खूप जातात इथे ही विहीर बघायला. पण त्याही गडावर असलेलं ही एक अतिशय आगळी वेगळी, म्हणजे ज्याला आपण शूर्पकर्ण म्हणू शकू अशा पद्धतीची ही शास्त्रोक्त मूर्ती आहे गणपतीची, अतिशय सुरेख, आणि ती विटांच्या कोनाड्यात बांधून ठेवलेली आहे. पवनेच्या काठावरचा असलेला हा तुंगगड, तुंग, तिकोना, लोहगड आणि विसापूर अशा चौकडीतला हा एक दुर्ग, त्याही दुर्गावर असलेली ही गणेशाची ही ओबडथोबड का असेना पण ही एक प्राचीन मूर्ती इथे आपल्याला दिसते. आता त्याच्या भोवती बांधकामं झालेलं आहे, त्याच्यामुळे ती काहीशी सुरक्षित आहे. कोकणातलं मी मगाशी म्हटलं तसं कोकणातला हा मालवणजवळचा हा रामगड छोटासाच आहे, पण तिथे असलेला हा जो गणपती आहे तो अतिशय विशेष आहे. म्हणजे इंट्रोडक्शनच्या वेळी मी म्हटलं होतं की ह्याच्या बैठकीखाली नररुंड आहे, त्याच्या गळ्यामध्ये नररुंडांची माळ आहे, आणि मगाशी तुम्ही रतनगडाच्या गणपतीचा चेहरा पाहिला, त्याचा चेहरा आणि हा चेहरा अतिशय सारखा आहे. त्र्यंबकेश्वराच्या पाठीशी असलेला हा ब्रह्मगिरी किंवा त्र्यंबकगड हा चित्रामध्ये दिसतोय. हा फोटो ब्रह्मगिरीवरून काढलेला आहे आणि तो समोरचा भंडारदुर्ग नावाचा दुसरा दुर्ग आहे. ब्रह्मगिरीवर 3 सुरेख गणपतींच्या मूर्ती आहे. कालखंड ह्याचे ठरवणं खरंच कधी कधी कठीण होतं, पण हे कालखंड आपल्याला अंदाजे सांगता येतात. हा माथेपट्टीवरचा आहे, पण हे कालखंड आपल्याला, मी म्हटलं तसं, अंदाजे आपल्याला सांगता येतात की हा साधारण कधीचा गणेश असू शकेल.
ही एक अतिशय वेगळ्या प्रकारची गणेशाची मूर्ती आहे. भंग झालेली आहे, पण वेगळी उभी असलेली अशा पद्धतीचे, म्हणजे मूर्तिशास्त्रातल्या लोकांनी याच्याकडे लक्ष द्यायला हवं. लोणावळ्याजवळचा राजमाची किल्ला सगळ्या दुर्गपटक्यांच्या अतिशय आवडीचा आणि अतिशय जवळकीचा आणि अतिशय ओळखीचा. तिथे 2 बालेकिल्ले आहेत, श्रीवर्धन आणि मनोरंजन. त्यापैकी मनोरंजन नावाच्या बालेकिल्ल्यावर एक मोठं कोठार आहे आणि त्या कोठाराचे जे दार आहे त्याच्या चौकटीवर ही एक वेगळ्या प्रकारची गणेश मूर्तीची बैठक, प्राचीन बैठक आहे. हा प्रख्यात वासोटा दुर्ग, कोयनेच्या बॅकवॉटरच्या काठावर असलेला व्याघ्रगड किंवा वासोटा वनदुर्ग ह्या नावाने तो विख्यात आहे. वनदुर्ग ह्या प्रकारामध्ये तिथे असलेली ही हनुमंताची आणि गणपतीची एका मोठ्या श्रेमध्ये फेसवर कोरलेली ही अतिशय सुबक अशा दोन्ही मूर्ती आहे. हनुमंतही आपल्याला गडावर अनेक ठिकाणी दिसतो, अगदी खूप दिसतो. कराडजवळचा हा तळबीडजवळचा वसंतगड, तिथे असलेली, म्हणजे तळबीड हे रणमर्दांचं गाव असं म्हटलं जातं, तर तिथे असलेला हा अतिशय सुरेख असा दगडात कोरलेला गणेश आहे. म्हणजे ह्या मूर्ती जेव्हा पूर्ण होत्या तेव्हा किती रेखीव होत्या असतील याची आपण केवळ कल्पना करू शकतो. वसंतगडावरची ही दुसरी मूर्त आहे, जी काहीशी हल्ली मुलांनी नीट करून आजूबाजूला सगळं नीट ठेवून तिथे हे त्यांनी बसवलेली आहे. साताऱ्याजवळ चंदन आणि वंदन या नावाचे 2 दुर्ग आहेत. त्याच्यापैकी वंदन नावाचा जो दुर्ग, हे जोड किल्ले आहेत. हा जो फोटो आहे तो चंदन किल्ल्यावरून वंदनचा घेतलेला आहे समोरचा, आणि हा जो गणपती आहे तो या दाराच्या बाजूला असलेल्या एका फोगणीमध्ये त्यांनी हा कोरून बसवलेला आहे. याचाही चेहरा रामगडचा, रतनगडाचा आणि या गणपतीचा चेहराही तसाच आहे. समकालीन असू शकतील किंवा संकल्पनासारखी असू शकेल. पनवेलजवळचा प्रबळगड, भटक्यांचं हक्काचं आणि आवडतं ठिकाण, तिथे प्रबळ माची म्हणजे गडाच्या अर्ध्या उंचीवर ही पुन्हा इथे हनुमंत आणि श्री गणेशाची जोडगोळी आपल्याला इथे दिसते. उस्मानाबाद जिल्ह्यातला परांडाचा किल्ला, बहामनींचं हे एकेकाळचा मजबूत किल्ला म्हणून हा किल्ला ओळखला जातो, हा दुर्ग ओळखला जातो. तिथेही नंतरच्या काळामध्ये गणपतीची ही मूर्त तुम्हाला संबंध एका उभ्या दगडातनं कोरलेली तुम्हाला दिसते. नृत्य गणेश आहे, हा नाचतो आहे, अशी बहुताही त्याची स्टाईल आहे. कोल्हापूर जिल्ह्यातला हा महिपालगड, या महिपालगडा म्हणजे एक छोटासा दुर्ग आहे. इथे मी सगळ्या प्रकारचे दुर्ग, लहान आहेत, नावाजलेले आहेत, मोठाले दुर्ग आहेत, पण जिथे तिथे गणेशाच्या मूर्ती तुम्हाला न चुकता आढळतात. छान काळ्या पाषाणातली गणेशाची मूर्ती आहे. एक तुमच्या लक्षात आलं असेल की यांच्या सगळ्यांच्या बैठका साधारण सारख्या आहेत, पाश आहेत, अंकुश आहेत. पनवेलजवळ रसायनीजवळ माणिकगड नावाचा हा एक अतिशय छोटेखानी पण अतिशय सुरेख असा दुर्ग आहे, आणि या दुर्गावर देखील आपल्याला गणेशाची ही भंगलेली आहे मूर्त. हल्ली संवर्धन करणाऱ्या मुलांनी ती अतिशय छान पद्धतीने जपून त्यांनी ती लावून परत दगडामध्ये व्यवस्थित ठेवलेली आहे. भीमाशंकर म्हणजे आपण पुण्यावरून भीमाशंकरच्या मंजरवरून जेव्हा पुढे जातो तेव्हा भोरगिरी नावाचं एक गाव लागतं. त्या ठिकाणी असलेला हा भोरगिरीचा दुर्ग छोटेखानी दुर्ग आहे, पण तिथे देखील ही अतिशय वेगळ्या प्रकारची तुम्हाला मूर्ती दिसते. तो पंख आहे की त्याने अंगरखा घातलेला आहे, हे अजून हे मूर्तिशास्त्रातल्या तज्ज्ञांनी सांगावं, पण ही खूप वेगळी अशी मूर्ती आहे. पाटसजवळ पुणे पुरंदर तालुक्यामध्ये दौलतमंगळचा किल्ला आहे, तर त्या किल्ल्यावर असलेले हे अतिशय सुरेख 2 गणपतीची, मी मगाशी इंट्रोडक्शनला म्हटलं होतं की वैनायकी, हे वैनायकीचं चित्र आहे. स्त्रीरूप, स्त्री शक्तिरूप गणेशाची स्त्री शक्ती,
आणि ही तंत्रपूजेसाठी बहुधा वापरली जात होती ही देवता, असं तज्ज्ञांचं याच्याविषयीचं मत आहे. आणि तिथेच त्याच दुर्गाच्या भिंतीवर हे अतिशय सुरेख असलेली उभी असलेली श्री गजाननाची ही देखणी मूर्त. कोरीगड तुम्हाला आहे शिवाजीवरून आपण वर चढून गेलो की एक मोठ्या पठार पार करून गेल्यानंतर अंबवणं म्हणून गाव आहे आणि तिथे असलेला हा तो दुर्ग आणि त्या दुर्गावर असलेली ही गणेशाची मूर्ती. तिथे असलेली कोराई देवी जी आहे, असं म्हणतात की तिचे दागिने मुंबईच्या मुंबादेवीला घातले जातात. कर्जत जवळचा कोथळीगड किंवा पेठचा किल्ला बहुधा हा चालुक्यकालीन किल्ला आहे आणि तिथे सुरेख वर जाण्यासाठी या खडकात कोरलेली वाट आणि त्याच वाटेवर असलेला हा एक सुरेखसा छोटासा बसलेला बैठी मूर्त आहे गणपतीची. हे सगळे अश्मदुर्ग आहेत. त्या अश्मदुर्गांच्यावर देखील नंतरच्या काळात बहुतेक ह्या मूर्ती आणून लागलेल्या असणार. मगाशी दाखवला तोच हा चावंडचा दुर्ग. तिथे 3 किंवा 4 मला वाटतं 3 मूर्ती आहेत सुरेख असलेल्या, जुन्नरच्या जवळ नाणेघाटाच्या जवळ असलेल्या. तिथेही बघा, ह्या इथेच ही माथापट्टीवर तशीच सुरेख छोटीशी गणपतीची मूर्त कोरलेली आहे. मगाशी मी इंट्रोडक्शनमध्ये जे बोललो त्याचं हे उत्तम उदाहरण आहे, तुम्हाला दिसतं. हरिश्चंद्रगडाचं हे अजून एक देखणं रूप आणि त्या देखण्या रूपाच्या ठाई असलेली ज्या 3 सुरेख मूर्ती आहेत गणपतीच्या, त्यातली ही दुसरी मूर्त आहे. हा नग्न गणेश आहे. जवळजवळ 4.5-5 फूट उंचीची ही मूर्त आहे. जुन्नरच्या जवळ असलेला हडसर नावाचा दुर्ग, हे सगळे अश्मदुर्ग म्हणजे जीवधन, नाणेघाट, जीवधन, चावंड, हडसर या रांगेमधला हा एक अतिशय उत्तम दुर्ग आहे. आणि तिथे देखील त्याही दुर्गावर ह्या 2 मूर्ती आहेत. त्याचे डोळे किती वैशिष्ट्यपूर्ण आहेत हे आपल्याला या फोटोग्राफमध्ये दिसतंय बघा. पण ती केवळ आडबाजूला मातीमध्ये गाडली गेलेली आहे. हाही हडसरचाच एक भाग आहे आणि त्या हडसरच्या हाही अश्मदुर्ग आहे. तुम्हाला दिसतंय की हा सबंध दुर्ग हा अख्ख्या कातळातून कोरून काढलेला आहे. आणि हा दरवाजा ओलांडून पलीकडे गेलं की हा दुसरा एक गणेश आहे, ज्याच्या गळ्यामध्ये रुद्राक्षांची बहुधा माळ आहे. त्याच्या डोईवर देखील जो मुकुट आहे तोही बहुधा जटामुकुट आहे आणि तिथेही ही रुद्राक्षांची माळ आहे. कोल्हापूर जिल्ह्यातला हा दुसरा एक दुर्ग आहे, रांगणा. म्हणजे कुडाळला जो रस्ता जातो कोल्हापूरवरून निघणारा, तर त्या रस्त्यावर असलेला हा रांगण्याचा किल्ला. आणि तिथे असलेली ही अतिशय वेगळी छोटीशी अशी मूर्ती, म्हणजे शोधल्या तर अनेक मूर्ती सापडतील, पण ह्या सहज आडेबाटेवर दिसणाऱ्या अशा मूर्ती आहेत ज्या संवर्धन करणाऱ्या संस्थांनी बाहेर काढलेल्या आहेत. हा माळशेज घाटाच्या पाठीशी असलेला शिंदोळा नावाचा किल्ला आहे. पावसाळ्यात भटकण्यासाठी अतिशय उत्तम दुर्ग आहे. आणि तिथे असलेली ही पाश अंकुश घेतलेली आणि बसलेली ही मूर्त आहे. असा कोनाडा आहे आणि त्या कोनाड्यात ती कोरून त्यांनी उभी केलेली आहे. हा पुन्हा चावंडचाच किल्ल्याचा एक फोटो आहे आणि अतिशय सुरेख. चावंड किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे तिथे 8 पाण्याची टाकी आहेत आणि त्या 8ही पाण्याच्या टाक्यांचे पाण्याचे रंग वेगवेगळे आहेत. हे मला वाटतं पुन्हा ही स्लाईड आलेली आहे. हे सगळे कातळातनं कोरून काढलेल्या ह्या पायऱ्या आहेत. हे हरिश्चंद्रेश्वराचं मगाचं मी मंदिराचं म्हटलं की ती एक गणेशाची मूर्त होती, ती इथे आहे या ठिकाणी. आणि हा प्राचीन आहे दुर्ग, हा अतिशय प्राचीन आहे. आणि तिथे असलेली हा पुन्हा एक दुसरा हा नग्न गणेश आहे आणि बहुधा हा तांत्रिक बाबीसाठी वापरला जाणारी गणपतीची मूर्त आहे.
जवळजवळ 8 फूट उंचीचं हे शिल्प आहे आणि ह्या शिल्प जिथे आहे त्याला गणेश गुंफा असंच नाव आहे. ही जुना माळशेज, आत्ताची जी गाड्या जातात ती नव्हे, पण जुन्या माळशेज रस्त्याची ही वाट आहे. आणि नेहमी आपल्याला दिसतं की घाटांमध्ये, घाटवाटेच्या सुरुवातीला किंवा मध्यावर एखादं देऊळ असतं तिथे खडकात कोरलेलं. तसं हे माळशेजच्या घाटातलं गजाननाचं देऊळ आणि त्यात हे असलेला गजानन. इथे वरच्या बाजूला तुम्हाला सूर्य आणि चंद्र दिसतात. प्राचीनतेचं हे गमक आहे. हाही जुन्नरगड जवळचा नारायणगड. निमगिरी आणि नारायणगड अशी 2 शेजारी आहेत. हडसरच्या जवळच असलेले हे दुर्ग आहे. आणि तिथे एका माथेपट्टीवर असलेली खडकात कोरलेली ही बैठी गणेश मूर्ती. हा चावंडचा किल्ला ही छोटीशी दिसते. हे चावंडवाडी नावाचं गाव आहे. आणि इथून तुम्हाला दिसेल की या रस्त्याने वर जाणारी वाट तुम्हाला दिसते. तर तिथून दारातूनच प्रवेश केल्यानंतर जी तटबंदी लागते त्या तटबंदीमध्ये एक प्रोजेक्शन देऊन तिथे एक छोटीशी गणपतीची मूर्त तुम्हाला आढळते, तिथे सापडते. हा विख्यात शिवछत्रपतींचं जिथे 25 वर्ष वास्तव्य झालं आयुष्यातून, तो त्यांची राजधानी असलेला हा राजगड नावाचा पुण्याजवळचा किल्ला, जो पुण्याहून 60 किलोमीटरवर असलेला. तिथे सुवेळा माचीच्या तटबंदीमध्ये हा गणेश गेली कित्येक शतकं विराजतो आहे. हे शिल्प तुम्हाला दिसते की हे नंतरच्या कालखंडातलं आहे. त्याची बैठक आणि त्याची ही राजगडाचं दुसरं टोक म्हणूया आपण, पूर्वेच्या दिशेला असलेली ही माची, सुवेळा माची. आणि त्या माचीच्या जवळ काळेश्वरीचा एक बुरुज आहे आणि त्या बुरुजाच्या इथे एक मंदिरांचं संकुल आहे आणि त्या संकुलामध्ये गणेशाची मूर्ती आणि त्याच्यासमोर एक शिवपिंडी तुम्हाला दिसते. हे गणपतींची इतकी वैविध्यपूर्ण रूपं आहेत आपल्याला दिसणारी की थक्क व्हायला होतं गडांच्यावर पाहून. गडांवर जाताना आपण सहसा तिथे पाहत नाही, पण जेव्हा तो आपण पाहतो, जेव्हा तो आपण खरं तर पाहायला हवं हे आणि नोंदायला हवं. हे कधी कधी डॉक्युमेंटेशन होऊ शकतं त्याचं आणि येणाऱ्या पिढ्यांना याचा अतिशय चांगला उपयोग होऊ शकतो. इतक्या सुरेख विषयाला वाचा फोडल्याबद्दल, इतका सुरेख विषय इंट्रोड्यूस केल्याबद्दल पुनश्च एक वेळा मी एशियाटिक सोसायटीच्या मुंबई रिसर्च सेंटरचे आणि सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो. धन्यवाद.